गुड मॉर्निंग. तर आजच्या दिवसाची सुरुवात यांच्या छानशा अशा हायने झाली. तर आज ना मी तुम्हाला पावभाजी रेसिपी दाखवणार आहे. आमच्या साईडला आम्ही कशी पावभाजी बनवतो त्यासाठीच घरात जे बेसिक सामान होतं ना तेच हे इथे रेडी करून घेतलेले आहे. आणि फ्लावरला आजकाल आहे ना फ्लावरला खूप जास्त फवारणी वगैरे असते, त्यासाठीच आहे ना फ्लावर थोडीशी उकळून घेतली आणि त्यानंतर आहे ना कुकरमध्ये जेवढं पाहिजे ना आपल्याला तेवढं पाणी टाकून घ्यायचं अगोदर तर. आणि पाणी वगैरे टाकून झाल्याच्या नंतर आहे ना जे आपण मटेरियल केलेलं आहे ना ते पाण्यात टाकून आणि ते शिजवून घेतलं मी इथे अगोदर तर. Light up the night. Electric hearts in a city so bright. We're chasing dreams through pixel streams, dancing shadows under glowing beams. हे सर्व टाकून घेतल्यानंतर ना आम्ही ना पावभाजी थोडीशी घट्ट होण्यासाठी ना थोडीशी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ जर असेल तर मसुराची डाळ पण टाकतो. तर मी इथे तेच केलं आहे. डाळी मिक्स केल्या आणि त्या धुवून वगैरे घेतल्या स्वच्छ आणि त्या पण इथे ॲड करून घेतल्या. Light up the night. इथे जे शिजलेलं मिश्रण आहे तेच मी इथे स्मॅश वगैरे करून घेतलं छानपैकी आणि बाकीची फोडणीची तयारी करायला घेतली. फोडणीसाठी ना इथे कांदा कोथिंबीर आणि लसूण वगैरे ते कापून घेतलेलं होतं. त्यानंतर आहे ना कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. तेल गरम करून झाल्यानंतर जिरे मोहरीची फोडणी दिली आणि कांदा वगैरे टाकून परतायला ठेवलं. त्यानंतर आहे ना टोमॅटो आणि लसूण वगैरे त्याची प्युरी करून घेतलेली होती आणि हे बाकीचं मिश्रण चांगल्या पद्धतीने परतवून घेतलं होतं. Light up the night. Electric hearts in a city so bright. We're chasing dreams through pixel streams, dancing shadows under glowing beams. Let the rhythm take control. Feel the beat, ignite your soul. Flash, they paint the air. Hold the moment, nothing compares.
मसाले इथे चांगल्या पद्धतीने परतून झाल्यानंतर आहे ना, जे आपण प्युरी केलेली होती ना, ती टाकून द्यायची. ती ॲड केल्यानंतर थोडंसं कोथिंबीर आणि मीठ टाकायचं. मस्त असं एक उकळी येऊ द्यायची भाजीला आणि मीठ टाकायचं. त्यानंतर आहे ना, थोडंसं तूप टाकायचं, म्हणजे छान टेस्ट येते भाजीला अजून. आणि त्यानंतर भाजी रेडी होते आपली. भाजी तर खूप टेस्टी आणि छान झालेली होती, त्यामुळे सगळ्यांना भूक पण लागलेली होती. त्यामुळे मस्त असं पाव वगैरे गरम करून आणि पावभाजी जेवायला घेतली. भाजी खूप टेस्टी झालेली होती असं सर्व म्हणत होते. आणि तुम्ही कशी भाजी करता ना पावभाजी, ती मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. The neon signs light up the night. Electric hearts in a city so bright. We're chasing dreams.